नमस्कार विद्यार्थ्यांनो, बी एड प्रथम वर्ष कोर्स क्रमांक 103 लर्निंग अँड टीचिंग MCQ पार्ट 4. प्रश्न 76. टिंबटिंब हा मानवी शरीराच्या केंद्रस्थानी असतो. अचूक पर्याय ब. मेंदू. प्रश्न 77. मेंदूच्या टिंबटिंबाच्या खंडाला इजा झाल्यास भावनिक दोष निर्माण होतात. अचूक पर्याय ब. अग्रखंड. प्रश्न 78. मेंदूच्या टिंबटिंब या खंडाला इंद्रिय संवेदना ग्रहण केंद्र असेही म्हणतात. पर्याय अचूक अ. मध्यखंड. प्रश्न 79. मेंदूच्या टिंबटिंब खंडाला इजा झाल्यास अंधत्व येते. अचूक पर्याय क. पार्श्वखंड. प्रश्न 80. दृश्य प्रतिमा ग्रहण करणारे एकत्र करणे व त्यांचा अर्थ लावण्याचे कार्य टिंबटिंब या खंडाद्वारे केले जाते. अचूक पर्याय पार्श्वखंड. प्रश्न 81. अंकगणितीय व संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करण्याचे कार्य टिंबटिंब या मेंदूद्वारे केले जाते. अचूक पर्याय अ. डावा मेंदू. प्रश्न 82. सद्यस्थितीत एका प्रसंग, घटना, व्यक्ती, रचनेबाबतची माहिती व तिच्या कार्याचे स्वरूप विकासाच्या विविध टप्प्यात कसे घ्यावे याबाबतचे ज्ञान ज्याद्वारे मिळते त्याला टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय ब. मेंदू आधारित अध्ययन. प्रश्न 83. मेंदू आधारित अध्ययनाची तत्वे ही आहेत. अचूक पर्याय ड. सर्व बरोबर, म्हणजेच अर्थाचा शोध घेणे, ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांचा समन्वय आणि पूर्णांशाचे तत्व. प्रश्न 84. ज्ञानरचनावादात टिंबटिंब रचना म्हणजेच अध्ययन प्रक्रिया होय. अचूक पर्याय क. ज्ञान. प्रश्न 85. ज्ञानाची रचना करण्याच्या प्रक्रिया कार्यान्वित ठेवणे हा टिंबटिंबचा गाभा आहे. अचूक पर्याय क. ज्ञानरचनावाद. प्रश्न 86. स्वतःच्या अनुभवाच्या आधारे तिची पुनर्रचना करणे हा ज्ञानरचनावादाचा टिंबटिंब आहे. अचूक पर्याय अ. आत्मा. प्रश्न 87. ज्ञानरचनावादी तत्वज्ञ म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. अचूक पर्याय अ. गिम्बाटिस्टा विको. प्रश्न 88. मानव हा निष्क्रिय ज्ञानप्राप्ती करणारा प्राणी नाही असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. अचूक पर्याय अ. इमॅन्युअल कांट. प्रश्न 89. जेरम ब्रोनर यांनी द रिलेव्हन्स ऑफ एज्युकेशन हा ग्रंथ टिंबटिंब साली लिहिला. अचूक पर्याय अ. 1973. प्रश्न 90. ज्ञानरचनावादाची गृहीतके ही आहेत. अचूक पर्याय ड. वरील सर्व बरोबर, म्हणजेच अनुभवातून ज्ञानरचना होते, अध्ययनात बाह्य जगताचे वैयक्तिक पातळीवर अर्थनिर्वचन केले जाते आणि क. चर्चा घडण्यास वाव मिळतो. प्रश्न 91. ज्ञानरचनावादात नवीन ज्ञान निर्मिती ही विद्यार्थ्यांच्या टिंबटिंब ज्ञानावर अवलंबून असते. अचूक पर्याय ब. पूर्वज्ञान. प्रश्न 92. ज्ञानरचनावादी अध्ययन म्हणजे पूर्वप्रस्थापित टिंबटिंब पुनर्मांडणी होय. अचूक पर्याय अ. संबोध आणि संकल्पनांची. प्रश्न 93. ज्ञानरचनावादी वर्गाची वैशिष्ट्ये ही आहेत. अचूक पर्याय ड. वरील सर्व बरोबर, म्हणजेच समृद्ध आंतरक्रिया, कल्पनांची पुनर्मांडणी आणि सामाजिक समन्वय. प्रश्न 94. ज्ञानरचनावादानुसार शोधन प्रक्रिया व ज्ञान प्रक्रिया या भिन्न प्रक्रिया नाहीत हे टिंबटिंब प्रतिबिंबित व्हावे. अचूक पर्याय ब. पाठ्यपुस्तकात. प्रश्न 95. ज्ञानरचनावादी अध्यापनात टिंबटिंब हा
सुविधादाता व समुपदेशक असतो. अचूक पर्याय ब. शिक्षक. प्रश्न 96. पृच्छा, वर्गीकरण, विश्लेषण, संकल्पना चित्रण, मुक्त प्रश्न, समस्या विमोचन, प्रायोगिकता, सहकार्यातून अध्ययन या टिंबटिंब वर्गातील कार्यनीती आहेत. आणि अचूक पर्याय आहे ब. ज्ञान रचनावादी वर्ग. प्रश्न 97. टोनी बुझान या टिंबटिंब मानसशास्त्रज्ञांनी मनोमापन तंत्राबाबत महत्त्वाचे योगदान दिले आहे. अचूक पर्याय अ. ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ. प्रश्न 98. आपले म्हणणे कल्पना स्वरूपात मांडणे यालाच टिंबटिंब असे म्हटले आहे. अचूक पर्याय ब. मनोमापन. प्रश्न 99. टिंबटिंब या ज्ञानरचनावादात सामाजिक व भाषिक आंतरक्रिया हाच माहितीचा स्रोत असतो व या आधारेच व्यक्ती ज्ञानरचना करते. अचूक पर्याय ब. सामाजिक ज्ञानरचनावाद. आणि प्रश्न 100. विशिष्ट संकल्पना केंद्रस्थानी ठेवून त्या संकल्पनेशी निगडीत माहितीचे वेगवेगळे पैलू एकमेकांशी जोडून एक गोलाकार व ज्यामध्ये शाखा उपशाखा आहेत अशी आकृती तयार होते, हे टिंबटिंबचे स्वरूप असते. आणि अचूक पर्याय आहे ब. मनोमापन. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.